असेल, तो रथ यमुना माईच्या किनाऱ्यावर जाईल, यमुनेला पार करून रथ गोकुळाकडे जाईल. गोकुळामध्ये गेल्यानंतर मला तो दिव्यतम आनंद पाहायला मिळेल. गोकुळाविषयी मी जे ऐकलेलं आहे, वृंदावनाविषयी मी जे ऐकलेलं आहे, आज मी ते पाहून घेईल कसं आहे वृंदावन. ज्या ठिकाणी साक्षात माझा नारायण, माझा परब्रह्म परमात्मा निवास करतो, ते वृंदावन कसं आहे. हा कल्पनातीत आनंद आहे. अक्रूर महाराज विचार करतायत की त्यांचा रथ वृंदावनाकडे गेला. वृंदावनाच्या मातीचा जसा स्पर्श झाला, त्याचबरोबर अक्रूर महाराजांच्या संपूर्ण अंगावरचे रोम रोम